हाय मंडळी, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आहे आमच्या इथं दशामाताची पूजा। दशामाताची पूजन सामग्री आणि पूर्ण दिवसभराचं रुटीन, पूजा, स्वयंपाक सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नारियल, बलबाखरा म्हणजे चण्याची डाळ आणि गहू भिजवून घेतले रात्री, दही, दूध, पूजाची पुरी, मेहंदी, हल्दी, गूळ, घी, दूध, पंजिरी, नारियल आणि फुलं असे सर्व काही थाटी सजवून, अगरबत्ती, कपूर असे पूर्ण थाटी तयार करून चालली आता मी मंदिरात पूजा करायला। इथं जवळच राम मंदिर आहे, त्या राम मंदिरात पिपलाच्या झाडाची पूजा होती आजच्या दिवशी। आणि हे गूळ आणि घी आणि हे हळद, एक लिंटाचल चला मग जाऊया पूजा करायला। थाटी तयार केली मी, चला जाऊया आता मंदिरात पूजा करायला। चालली मी पूजा करायला। मी आणि मायाताई आम्ही दोघी जणी जाणार आहे पूजा करायला। जवळच राम मंदिर आहे, तिथं पिपलाच्या झाडाची पूजा होती आजच्या दिवशी। पोहोचलो आम्ही मंदिरात। त्यानंतर मंदिरात खूप गर्दी होती, खूप बायकांची पूजापाठ चालली होती। मग आम्ही थाटी जवळच ठेवून थोडा वेळ उभा राहिलो। त्यानंतर मग आम्ही पण पूजा करायला सुरुवात केली। इथं आम्ही मंदिरात पोहोचलो तर मंदिरात बायकांची पूजा पण चालू होती आणि गर्दी पण खूप होती। मग आम्ही थाटी साईडला ठेवून थोडा वेळ वाट बघितली। त्यानंतर इथं आमचा पण नंबर लागला। मग आम्ही पण दोघी जणी बसलो इथं पूजा करायला। चालू झाली पूजा। ह्या पूजेला पिपलाच्या झाडाची पूजा करतात। अगोदर झाडाला पाणी वाहतात, त्याच्यानंतर पूजाची पुडी यामधली असलेली देवीचे फोटो ठेवतात। मग नारियल, बलबाखरा सर्वात अगोदर दिवा लावून घेतला, कारण की कोणतीही पूजा दिव्याच्या साक्षीने करायला हवी म्हणून। मग इथं पूजा चालू झाली आमची दोघींची। पूजा करताना मंदिरात इतकं प्रसन्न, इतकं छान वातावरण होतं, असं भक्तिमय वातावरण होतं, इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येत होती की खूपच। आणि त्यानंतर खूप साऱ्या महिलांना बघून असं वाटत होतं, हां खरंच आजच्या पूजेचं काहीतरी महत्त्व असेलच। या धाग्याला हल्दी डुबवून 10 गाठा मारून अगोदर देवाला चढवतात आणि मग त्याच्यानंतर गळ्यात बांधतात। त्यानंतर आणखी पुढे असं इथं एक खेत बोलतात। म्हणजे या खेत बोलण्याचा अर्थ असा आहे की अशीच आमच्या घरात पण सुख, शांती आणि हिरवळ पसरलेली राहो, सर्वे समाधानी राहो, सुखात राहो, अशी याची आहे। त्यानंतर आमची पूजा संपन्न झाली। मग आम्ही इथं पुढे कथा वाचली, कथा वाचून श्रवण करून आणि मग आम्ही पुढे
मंदिरात गेलो. इथं जवळ मंदिर पण आहे. मंदिरातलाच हा पूर्ण परिसर आहे. मंदिराच्या आतलं शूट नाही घेतलं कारण की खूप गर्दी होती बायकांची. शूट काहीच नाही घेता आलं मंदिरातलं. इथं ताई आणि मी झोका खेळायला आलो. इथं मुलं झोका खेळत होते. ताई इथं घसरगुंडी खेळतीये. रुला दिया आपने, एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता? चाललाय मुलांचा गोंगाट खूप जास्त. अब खेलना, अब तो झूला झूलना मैंने झूलना, छोड़ दिया मैंने, अब छोड़ दिया. रस्त्यात येता येता होलीची पूजा केली. त्यानंतर घरी आल्यावर हल्दीचे छापे असे दाराला करतात, त्यावर हळद कुंकू वाहतात आणि इथं आपली पूजा संपन्न होती. अशा प्रकारे दशामाताची पूजा संपन्न झाली. आता मी घरी आली. त्यानंतर आता चहा वगैरे ठेवते. चहा वगैरे पिऊन आणि मग स्वयंपाकाला लागते. हाँ ये कर लो पहले. त्यानंतर मी दिवाबत्ती केली आणि स्वयंपाकाला लागली इथं. मग त्यानंतर इथं झाला स्वयंपाकाचा टाइम. बनवायचा आज मला छोल्याची भाजी पुरी. अगोदर तेलात खडे मसाले टाकून घेतले. त्यानंतर कांदा, लसण, अद्रक, टमाटरची पेस्ट, त्यात थोडंसं मीठ टाकून त्याला शिजू दिलं थोडा वेळ. त्यानंतर यात हळद, नमक, मिरची मसाला, किचन किंग मसाला असे मसाले टाकून मसाले चांगले परतले की मग त्यात छोले बटाटे टाकून जितकी आपल्याला हवी तितकी आपण ग्रेव्ही करू शकतो. इथं मी बोलते तुमच्याशी की खीर पण बनवायची होती, पण होलीलाच खीर पुरी सर्व स्वयंपाक बनला होता. तर आज नुसती छोल्याची भाजी आणि पुरीच बनवायचा विचार केला होता. आज मी बनवते आहे छोल्याची भाजी आणि पीठ मळलंय. इथं मसाला होतोय. आता पुरी बनवायची. फक्त खीर पण बनवणार होती, पण होलीच्या दिवशी खीर पुरीच. आणखी 5-10 मिनिटं शिजली झाली मग आपली भाजी. भाजी तुम्ही पण एकदा नक्की बनवून खूप छान लागते. इथं आता बनवते मी पुऱ्या बनवून आहोंना आणि मुलांना वाढून देते. त्यांचं जेवण झाले, पुऱ्या बनल्या तर मग मी पण उपवास सोडून घेईल. अशा प्रकारे दशामाताचा उपवास सुटतो. इथं देवाला उपहार लावते मी. अगोदर देवाला नैवेद्य लावला की मग घरात सर्वजण खाऊन घेते. इथं आता आम्ही सर्वजण जेवायला बसलो. उपवास सोडायला बसले मी. असा संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.